श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र हा ग्रंथ म्हणजे दत्तभक्तासाठी साक्षात चैतन्याचा स्तोत्र आहे. पण या ग्रंथाबद्दल समाजात नेहमीच एक मोठा प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे स्त्रियांनी गुरुचरित्र का वाचू नये. अनेक जण याला जुनाट विचार मानतात, पण यामागे अत्यंत खोल आध्यात्मिक आणि शास्त्रीय कारणे दडलेली आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्रातील 35व्या अध्यायाचा आधार घेऊन कस देवयानीच्या कथेमार्फत या नियमामागचे खरे सत्य उलगडणार आहोत. या कथेचा आणि स्त्रियांनी गुरुचरित्र का वाचू नये या प्रश्नाचा काय संबंध आहे हे जाणून घेऊया. कथा सुरू होते देव आणि दानवाच्या महायुद्धापासून. दैत्यांचे गुरु शुक्राचार्य यांच्याकडे संजीवनी विद्या होती. या विद्येच्या जोरावर ते युद्धात पडलेल्या मृत राक्षसांना पुन्हा जिवंत करत असत. ही विद्या म्हणजे निसर्गाच्या नियमांना आव्हान देणारी एक प्रचंड मोठी शक्ती होती. परंतु या विद्येचा एक गुप्त नियम होता. हा मंत्र अत्यंत पवित्र आणि गुप्त राखणे आवश्यक होते. असं म्हटलं जातं की जर हा मंत्र पूर्ण शक्तीने 3 वेळा मोठ्याने उच्चारला गेला तर त्यातील दैवी ऊर्जेचे विसर्जन होते आणि मंत्राची सिद्धिक्षण होते. हे रहस्य केवळ शुक्राचार्यांना माहीत होते. देवांनी ही विद्या मिळवण्यासाठी देवगुरु बृहस्पतीचा पुत्र कस याला शुक्राचार्याकडे पाठवले. शुक्राचार्यांनी त्याला शिष्य म्हणून स्वीकारले. पण राक्षसांना कसाचा हेतू समजला होता. त्यांना कचाला संपवायचे कारस्थान रचले. पहिल्यांदा जेव्हा राक्षसांनी कचाला मारले तेव्हा देवयानी व्याकुळ झाली. तिने आपले वडील शुक्राचार्यांकडे हट्ट धरला आणि कळकळीची विनंती केली की कचाला पुन्हा जिवंत करा. मुलीच्या प्रेमाखातर शुक्राचार्यांनी संजीवनी मंत्र म्हणून कचाला जिवंत केले. राक्षस शांत बसले नाहीत. त्यांनी दुसऱ्यांदा कचाला मारले. पुन्हा एकदा देवयानीने रडून आणि विनवणी करून शुक्राचार्यांना कचाला जिवंत करायला लावले. तिसऱ्यांदा राक्षसांनी कचाला मारून त्याचे अवशेष जाळले आणि त्याची राख शुक्राचार्यांच्या मध्यात मिसळून त्यांना पाजली आणि कस राख साक्षात गुरूच्या पोटात होता. जेव्हा शुक्राचार्यांची कन्या देवयानीने पुन्हा कचाला जिवंत करण्याचा हट्ट धरला तेव्हा शुक्राचार्य म्हणाले की मी जर त्यांना जिवंत केलं तर माझा मृत्यू होईल, कारण तो माझ्या पोटात आहे. त्यावर देवयानी असं म्हणाली की तुम्ही मला संजीवनी विद्येचा मंत्र शिकवा, म्हणजे जेव्हा तुमचा मृत्यू होईल आणि कस तुमच्या पोटातून बाहेर येईल तेव्हा मी हा मंत्र म्हणून तुम्हाला जिवंत करेन. तेव्हा शुक्राचार्यांनी हा मंत्र देवयानीला शिकवला. जेव्हा शुक्राचार्य देवयानीला हा मंत्र शिकवत होते तेव्हा शुक्राचार्य यांच्या पोटातील कचांनी हा मंत्र ऐकला आणि कस जिवंत झाला आणि शुक्राचार्यांचा मृत्यू झाला. पण जेव्हा कस त्यांच्या पोटातून बाहेर आला तेव्हा देवयानीने शुक्राचार्यांना जिवंत करत असताना एक मोठी चूक केली. तिने हा मंत्र 3 वेळा मोठ्याने उच्चारला आणि जेव्हा हा मंत्र 3 वेळा मोठ्याने उच्चारला तेव्हाच या मंत्राची सर्व शक्ती नष्ट झाली. तर आता या कथेचा आणि महिलांनी गुरुचरित्र वाचू नये याचा काय संबंध. तर गुरुचरित्रामागे असे असंख्य मंत्र आहेत ज्याची शक्ती अपार आहे आणि अशा शक्तीचा नाश होऊ नये यामुळे स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये. पण आता इथे एक प्रश्न उपस्थित होतो, नेमकं कोणतं गुरुचरित्र वाचू नये. तर जे मुख्य संस्कृत भाषेत आहे ते गुरुचरित्र स्त्रियांनी वाचू नये. स्त्रियांनी वाचनास हरकत नसलेला ग्रंथ आहे गुरुचरित्र.
कथासार ते स्त्रियांनी वाचण्यात काहीही हरकत नाही, कारण याच्यात असे कोणतेही मंत्र नाही जेणेकरून त्या मंत्राचा भंग होईल किंवा त्या मंत्राची शक्ती नष्ट होईल. या व्हिडिओच्या माध्यमातून कोणतीही भावना दुखावण्याचा प्रयत्न केलेला नाही. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब